सहज वर येतो. वाहन अशी होती, काट्याच्या डोक्यावर पाय पडला तर काट्याचं मुंडकं मोडायचं, असे निबर वाहन. म्हणजे एखाद्याने काही गुन्हा केला आणि पाटाला बसली, कामच त्या माणसाचं निबर अशी वाहन. अशा वाहना होत्या. आजीच्या लक्षात आली आणि पिवळी चोरली. आजीनं त्या माणसाचा पाठलाग केला, भर चौकात गाठला, उजव्या पायातली वाहन काढली आणि त्या वाहनानं त्या माणसाला असा मारला, इतका मारला की त्या वाहनाची 2 तुकडे झाले. तुकडा झाल्यानंतर त्या आजीनं असा तुकडा ओवाळला, असा पहिला काढला उजवा, असा फेकून दिला. पुन्हा डावा काढला, डावा तितक्यात ताकदीने पुन्हा डावा असा ओवाळला इकडून आणि असा इकडे फेकून दिला. आजी एकही शब्द माणसाला बोलली नाही, फक्त चप्प ती वाहन तुटेपर्यंत निबर मारला. आजीने एक शब्द वापरला नाही. आजी जागेवर जाऊन बसल्या. पण सगळा प्रकार पाहायला 100-50 लोक जमले होते. एक जण माणूस पुढे आला, म्हणला काय राव माणूस म्हणला, पेरूची किंमत बघितली तर 10 रुपये नाही तर 5 रुपये. किती किंमत आहे? पेरू असून 100-50 रुपये गेले असते. आणि कुठे 10-5 रुपयाच्या 100-50 रुपयाच्या पेरूसाठी इतका मार खात असतात का रे? म्हणे इवाई आला तुला, जावाई आला, इवायाचा जावायाचा झालास म्हणले, आणि 100-50 रुपयाच्या पेरूसाठी इतका मार खात असेल, तुला काय वाटत नाही का? ते म्हणला कशाला काय वाटणार आहे, आपल्या ह्याच्यात काहीच गेलं नाही. म्हणला आधीची चपल होती, काही गेलं नाही. म्हणजे आपली एवढी इज्जत गेली, आपल्या इज्जतीचा पंचनामा झाला. अपमान जिकडे जाईल तिकडं काय त्याचा अपमानच आहे. कुठंच त्याला मान मिळत नाही. असं ज्या माणसाचं जीवन असतं त्या माणसाच्या जीवनाला निंदे पद्धतीचं जीवन म्हणायचं. एक पद्धत आपल्या लक्षात आली, स्तुत्य पद्धत आपल्या लक्षात आली, निंदे पद्धतही आपल्या लक्षात आली. मृत्यू लोकात 4था वर्ग असा आहे की जो धन्य पद्धतीने जीवन जगतो. मग तुम्ही म्हणाल महाराज सगळं तुम्ही आम्हाला उदाहरण देऊन प्रमाणे देऊन पटवून दिलं. या मृत्यू लोकात जीवन जगत असताना एक धन्य जीवन आहे. मग ते धन्य जीवन, त्या धन्य जीवनाला कोणाच्या जीवनाला निमित्त धन्य जीवन म्हणायचं तर तो काय बोलता? या मृत्यू लोकात जीवन जगत असताना त्याच्या अंतःकरणामध्ये सर्वांविषयी दया आहे, असं ज्याचं जीवन आहे त्या माणसाच्या जीवनाला धन्यता.
Yeah.